विधानसभेचे निकाल हाती आले असताना राज्यामध्ये अनेक दिग्गजांना जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागला। अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे जे आमदार होते बच्चू कडू यांनी सलग 20 वर्षापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं होतं, मात्र त्यांना यावेळेस पराभवाचा धक्का मिळाला आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल, काय नेमकी कारण होती पराभवाची? एकतर धर्माधर्म युद्ध इथं दाखवलं गेलं। मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या धार्मिक लढाईमध्ये, झेंड्याच्या लढाईमध्ये आमचा सेवेचा अजेंडा आणि झेंडा थोडा थांबलेला दिसतं। कामाची पारख नाही। मला वाटतं एक रेडवा गाव आहे, आम्ही तिथं पाहिलं आहे का सगळे रस्ते, सगळे मंदिरं, सगळे सभागृह, तिथं शाळेचे सगळे काम आम्ही केले। आणि मतदानाच्या वेळी जेव्हा पाहायला गेलो तर तेव्हा आम्ही मागं पडलेलं दिसतंय। अशा अनेक गावं, घाटलाडकीसारखे गावं मोठे मोठे, जिथं 70-80 कोटी, 100 कोटी एका गावात आपण निधी दिला, पण तिथे यश आलेलं दिसत नाही। अखेर झेंड्याचं राजकारण जिंकलेलं दिसतं आणि सेवा इथं हरली, अशीच एक प्रतिक्रिया येत आहे। तुम्ही ईव्हीएम जे आहे त्याच्यावर शंका उपस्थित केली होती। राज्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ईव्हीएमच्या शंका उपस्थित केल्या जातात, तुम्ही कसं बघता? बरेच ठिकाणी लोक बोलून दाखवतात का आम्ही मतं मारले, ते गेले कुठं? लोक रडून रडून सांगतात, शपथ देऊन सांगतात, आणि ते मतं मात्र त्या मतपेटीत दिसत नाही। हे थोडं वातावरण असं दिसतं आणि त्याच्यामुळं आज आम्ही बैठक बोलावलेली आहे। त्यावर चिंतन मंथन करू, सगळी माहिती घेऊ आणि मग समोर जाऊ। काँग्रेसचे खरगे असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांनी सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही ईव्हीएमविषयी आवाज उचलत सांगितलं होतं, तुम्ही काय? मला वाटते मगा बोलताना मी विसरलो, जब तक बॅलेट नाही तब तक चुनाव नाही, अशा प्रकारची घोषणा देणं आता फार गरजेचं वाटतं। आणि भाजपने सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे का बॅलेटवर आपल्याला तुम्ही लोकसंख्येचं कारण दाखवत असेल तर 2 दिवस लेट होईल, काही फरक पडणार नाही। 5 वर्षासाठी जेव्हा निवडणूक प्रतिनिधी आम्ही पाठवतो तर मग सगळ्यांचीच इच्छा आहे आणि आपण पारदर्शक भूमिकेचे आहे आणि भाजपचं जर बहुमत आहे आणि त्याच्या बाजूनं जर लोक आहेत तर मग बॅलेटवर घ्यायची अडचण काय आहे? आणि मग एक नारा मानला पाहिजे, जब तक बॅलेट नाही तब तक चुनाव नाही, अशा घोषणेनं समोर येणं गरजेचं। आता राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा जो आहे तो कायम असला आहे। मुख्यमंत्री तुम्हाला कोण वाटतं, कोण व्हायला पाहिजे? खरं तर दावेदारी शिंदेसाहेबाचीच आहे, कारण त्यांनी बंडखोरी करून सत्ता स्थापनेकडे भाजपला नेलं आणि भाजप सत्तेत आलं। नाहीतर ती 2 वर्ष जर सत्तेत नसतं तर आज चित्र वेगळं राहिलं असतं। त्याचं मुख्य जर आम्ही पाहतोय का या सत्तेत येण्याचं कारणच शिंदेसाहेब आहे आणि त्यांनी जे भूमिका घेतली त्यामुळे ते सत्तेत येऊ शकले आणि त्याच्यामुळे ते दावेदार आहे। हो, तुम्ही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आहात, तुम्ही या माध्यमातून संपूर्ण राज्यभर सेवा दिली, आता त्यामध्ये तुम्ही समाविष्ट असणार का सरकारमध्ये, कसं बघता? ते आता आम्ही लोकमत घेत आहोत। उद्या 29ला आमची जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक उद्या YB चव्हाणला आहे 29ला, आणि 2 तारखेला काही निवडक कार्यकर्त्याचं अधिवेशन शेगावला ठेवलं आहे। आणि काही माहिती आम्ही मागितली आहे लोकांकडून, सत्ता की सत्तेच्या बाहेर दूर, सत्ता किंवा सत्तेत राहायचं का सत्तेच्या बाहेर राहायचं, झेंडा घ्यायचा हाती का सेवा करायची, हे 4 प्रश्न आम्ही लोकांना विचारू आणि त्याच्यातून काय कळलं ते मार्ग काढू। बच्चू कडूंचा आता पराभव झाला, आता जुने बच्चू कडू रस्त्यावर दिसतील का? शक्यता आहे, न दिसायला काय झालं, आम्ही जुनेच आहोत, नवीन झालोच नाही मी। त्याच्यानं सत्तेत असताना सुद्धा बच्चू कडू विधानसभेत कधी थांबला नाही। सत्तेतल्याच लोकांना सत्तेसोबत राहून आम्ही पाहतो हैराण करण्याचं काम बच्चू कडूंनी अतिशय प्रामाणिकपणे केलं। धर्माच्या झेंड्यामुळे जो आहे माझा पराभव झाला, अशी जी प्रतिक्रिया आहे बच्चू कडू यांनी दिली आहे।